परवा काय झालं, माझी मैत्रीण आणि मी अगदी छान गप्पा मारत होतो आणि गप्पा मारत असताना अचानक पाऊस सुरू झाला. तिचे बरेचसे प्लॅनिंग्स होते, इकडे जायचे तिकडे जायचंय, हे करायचंय ते करायचंय. आणि पाऊस बघितल्यानंतर ती अगदी वैतागली की अरे बापरे, आता कुठलंच प्लॅनिंग आपल्याला करता येणार नाहीये किंवा ते सक्सेसफुल होणार नाहीये असं तिला वाटलं. आणि ती त्याच प्रॉब्लेमॅटिक स्टेटमध्ये होती, ती त्याच तक्रारीच्या मूडमध्ये असतानाच तिची एक छोटी 5 वर्षाची मुलगी ना पाऊस बघून अगदी आनंदानं दार उघडून बाहेर गेली आणि त्या लॉनमध्ये ना पावसाचा आनंद घ्यायला लागली, भिजायला लागली, मजा करायला लागली. आणि मी ना माझ्या मैत्रिणीला, जी इतका वेळ पावसाची तक्रार करत होती, तिला अगदी हळुवारपणे सांगितलं की तू एकदा ते बघ. तिने तिच्या मुलीकडे बघितलं आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी तिला त्याच वेळी सांगितलं, तुझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असणारा पाऊस कुणासाठी तरी आनंदाचं कारणही असू शकतो. त्यामुळे तुझ्या आयुष्यात मे बी तो प्रॉब्लेमॅटिक आहे असं तुला वाटत असेल, त्या गोष्टीकडे बघून तूही तुझं मत बदलू शकतीस. हाच पाऊस आहे जो कुणासाठी आनंद आहे, कुणासाठी दुःख आहे, कुणासाठी तक्रार आहे आणि कुणासाठी संधी आहे. त्यामुळं आपल्या आयुष्यात सुद्धा असंच असतं. आपल्याच दृष्टिकोनात कधी कधी आपण कमतरता ठेवतो आणि आपल्याला वाटतं की समोरच्यामध्ये खोट आहे, समोरच्या सिच्युएशनमध्ये खोट आहे, कमी आहे, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहे. पण असं खरं तर नसतं. आपण जर त्याच गोष्टीकडे, त्या प्रसंगाकडे, त्या सिच्युएशनकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं तर कदाचित आपल्याला अजून अनेक संधी बघायला मिळतील. त्यामुळं त्या संधी बघायला लागा, आयुष्याची दुसरी बाजू बघायला शिका. नजरिया बदलो, नजारे बदल जाएंगे. ये दुनिया तभी बदलेगी जब आप बदल जाओगे.